थेट जाऊयात पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांच्या पत्रकार परिषदेत। या बाबतीत सुद्धा आपली भूमिका जी आहे, काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, जी सर्वसामान्य माणसाकरता आहे, ती सुद्धा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्या पुढे मांडतील। मी आपल्या सर्वांचं स्वागत इथे करतो आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यांचं निवेदन करावं अशी विनंती मी इथे करतो। त्यांनी इथे बस तर बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद आणि त्यामध्ये काँग्रेसचे इतर नेते सुद्धा आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून आता पत्रकार परिषद काँग्रेसच्या नेत्यांकडून घेतली जाते। आता पृथ्वीराज चव्हाण बोलतायत। नमस्कार। आदरणीय प्रांताध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरातजी, सन्माननीय प्रवक्ते सचिन सावंतजी, उपस्थित सर्व मीडियाचे कर्मी मित्रांनो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं कर्नल संतोष बाबू यांच्यासह 16 बिहार रेजिमेंटच्या 20 सैनिकांच्या शौर्याचे व बलिदानाचे आदरपूर्ण स्मरण करत कृतज्ञतेच्या भावनेनं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत। काँग्रेस पक्षाला आपल्या सेवेच्या बांधिलकीबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे। त्याचबरोबर देशाचं संरक्षण करण्याकरता केंद्र सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयाबद्दल आम्ही सरकारला सहकार्य करण्याचं अभिवचनही केंद्रीय पातळीवर दिलेलं आहे। लडाखच्या गलवान नदी खोरं, पॉंगॉन्ग त्सो सरोवर आणि हॉट स्प्रिंग या विभागामध्ये चीनने बेदरकारपणे केलेल्या अतिक्रमणाबद्दल आम्हाला सर्वांना गंभीर चिंता आहे। तो भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीनने केलेली घुसखोरी आणि अतिक्रमण आम्हाला कदापिही मान्य नाही। काँग्रेस पक्षानं सतत मे महिन्यापासून चीनी घुसखोरीबद्दलचा मुद्दा मांडलेला आहे, पण सरकार व त्यांचे मित्र आमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी दिशाभूल करणं आणि पक्षांतर आणि विषयांतर करणं यातच ते मग्न आहेत। आपल्या देशाच्या इंच भूमीचं संरक्षण करणे आणि चीनची घुसखोरी निर्णायकपणे रोखणे हे केंद्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे, ते घटनात्मक कर्तव्य आहे। सरकारमध्ये जो विरोधाभास आहे तो स्पष्ट झालेला आहे। अनेक वेळेला म्हणजे 3 जून, 17 जून, 20 जूनला संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र खातं यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकृत वक्तव्ये केलेली आहेत। त्यातली काही मी आपल्याला मानतो। चीनी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। भारताच्या सामान्य गस्त पेट्रोलिंग प्रक्रियेमध्ये देखील अडथळा निर्माण केला जात आहे, हे अधिकृत वक्तव्य। 6 जून 2020 नंतर प्रत्यक्ष ताबा रेषेस आमच्या बाजूला म्हणजे भारताच्या बाजूला गलवान खोऱ्यात बांधकाम केले गेले आहे। हे सगळं अधिकृत वक्तव्य असताना विरोधी पक्ष नेत्यांच्या 19 जूनच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी जे गंभीर वक्तव्य केलं की भारतीय हद्दीत कोणीही घुसलेलं नाही, अतिक्रमण झालेलं नाही आणि आमचे एकही ठाणं
आमची एकही चौकी दुसऱ्या कुणाच्या ताब्यात नाही. या सर्व वक्तव्यामुळे पहिल्या सर्व अधिकृत वक्तव्याचं खंडन झालं आणि त्यामुळे मग पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयाला सारवासारव करावं लागेल, कारण या वक्तव्याचे अतिशय गंभीर परिणाम झाले. या वक्तव्यामुळं चीनने भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं आणि जगाला सांगितलं की बघा, भारताचे पंतप्रधान म्हणतात की आम्ही काहीच अतिक्रमण केलेलं नाही. म्हणजे ते आता चीनमध्ये फार लोकप्रिय झालेच असेही समजतं. आणि यावर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अतिशय पूर्ण गांभीर्यानं जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती मी एक दोन ओळीत वाचून दाखवतो. हिंदीमध्ये त्यांची प्रतिक्रिया आहे. प्रधानमंत्री को अपने शब्दों और ऐलानों द्वारा देश की सुरक्षा एवं सामरिक व भूभागीय हितों पर पड़ने वाले प्रभाव के प्रति सदैव बेहद सावधान होना चाहिए. पुढे म्हणतात, प्रधानमंत्री को म्हणजे मोदी, प्रधानमंत्री को अपने बयान के कारण उनके षड्यंत्रकारी रुख को बल नहीं देना चाहिए. म्हणजे चीनच्या कारस्थानाला बळ दिलं नाही पाहिजे. तथा यह सुनिश्चित करना चाहिए कि सरकार के सभी अंग इस खतरे का सामना करने की स्थिति को और ज़्यादा गंभीर होने से रोकने के लिए परस्पर सहमति से काम करें. आता उपदेश पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विद्यमान प्रधानमंत्र्यांना दिलेलं आहे आणि याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण याचा पुरेपूर फायदा चीन सरकारने घेतलेला आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ज्यावेळी देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो त्यावेळी प्रश्न उपस्थित करणं आणि सरकारकडून स्पष्टीकरण मागणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे. आणि तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर देणं व वस्तुनिष्ठ माहिती देण्याची सरकारची तितकीच जबाबदारी आहे, कदाचित ती घटनात्मक जबाबदारी आहे. आता काही नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्यातूनही काही प्रश्न निर्माण होतात. प्रधानमंत्र्यांनी बरीच वक्तव्य केली की आम्ही बलिदान केलं, आम्ही ते बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही वगैरे वगैरे. पण वस्तुस्थिती काय, कालची जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये मागे सरण्याच्या ऐवजी चीनी सैनिक हे पेट्रोल पॉइंट 14 गलवान नदीचं खोरं आणि अशा पूर्व लडाखच्या भागामध्ये तंबू गाडण्याचं आणि इथं बंकर बांधण्याचं काम वेगाने करतायत. अशाबद्दलची माहिती सॅटेलाइटच्या छायाचित्रांच्या द्वारे मांडली गेलेली आहे का? जे सरोवर आहे पेंगॉंग त्सो, त्या सरोवरामध्ये फिंगर 4 आणि फिंगर 8 यामध्ये नवीन बांधकाम झाल्याची दृश्यही आपल्याला दिसत आहेत. पूर्व सेना कमांडर जनरल DS हुड्डा यांचं जे वक्तव्य आलेलं आहे ते फार गंभीर आहे. ते म्हणतात की उपग्रहाच्या छायाचित्राच्या माध्यमातून गलवान नदीच्या पात्रामध्ये रिव्हर बेडमध्ये नवे रस्ते बांधण्याचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात मिलिटरीची वाहनं आणि बुलडोझर स्पष्टपणे चित्रात दिसत आहेत. त्याचबरोबर पूर्व लडाखच्या एकूण क्षेत्रामध्ये चीनचा तोफखाना आणि आर्म्ड रेजिमेंट
यासह जवळजवळ 10,000 सैनिक असल्याचं स्पष्ट होत आहे आणि काराकोरम पासला जोडण्याचा जो आपला रस्ता आहे दौलत बेग उल्डी ते डेप्सॉंग सेक्टरमध्ये, त्या दोन्ही ठिकाणी म्हणजे तो रस्ता दौलत बेग उल्डीच्या विमानतळाला जोडणारा रस्ता आणि काराकोरम पासपर्यंत जाणारा रस्ता, त्यामध्ये चीनचं मोठ्या प्रमाणात सैनिकी कॅम्प आणि मोठी मोठी वाहनं आणि तोफगोळा हा तिथं दिसतोय. ही नवी माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि म्हणून आम्ही या माध्यमातून सरकारला काही प्रश्न विचारू इच्छितो. पहिला प्रश्न की एप्रिल-मे 2020 पासून चीनी सैन्यानं गलवान नदीच्या खोऱ्यामध्ये किती वेळा अतिक्रमण केलेलं आहे? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पंतप्रधानांनी जे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये अत्यंत गंभीर आणि धोकादायक वक्तव्य केलेलं आहे, ते का केलं? की कुणीही भारतामध्ये घुसलं नाही आणि एकही भारताची चौकटी कुणाच्या ताब्यात नाही, हे इतर पूर्वीच्या सर्व अधिकृत वक्तव्याच्या विरोधात केलेलं वक्तव्य आहे. हे का केलं? ज्याबद्दल डॉक्टर मनमोहन सिंग यांचं मी स्टेटमेंट आपल्याला वाचून दाखवलं की पंतप्रधानांनी गांभीर्यानं वक्तव्य केलं पाहिजे. ते वक्तव्य परराष्ट्र खात्याने विचारपूर्वक केलं होतं का प्रधानमंत्र्यांनी स्वतःच केलं? त्यातून बरेच प्रश्न, गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत आहे. आपली वाटाघाटी करण्याची क्षमता त्यामध्ये प्रभावित होणार आहे. आणि असं का वक्तव्य केलं याचं उत्तर अजून देशाला मिळालेलं नाही. सारवासारव करणारी काही निवेदन आलेली आहेत, पण याचं स्पष्ट उत्तर दिले गेलं नाही की मोदींनी का, कुठल्या अर्थानं केलं, त्यांना त्यामध्ये काही स्ट्रॅटेजी होती का? आपल्याला माहिती आहे की चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे आपल्या पंतप्रधानांचे खूप मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या गेल्या 5-6 वर्षामध्ये 19 वेळेला बैठकी झाल्या, भेटी झाल्या, वन ऑन वन मीटिंग झाल्या. त्यांना अहमदाबादला बोलून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिलेलं आहे. मग त्यांना न दुखवायचा काय त्यामध्ये विचार होता का काय? पण त्यामुळं भारताच्या सामरिक हिताचा आणि भारताची वाटाघाटी करण्याची भूमिका ही दुर्बल झालेली आहे का, कमी पडते का, याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि 15-16 जून पूर्वीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती स्टेटस को आणते म्हणजे म्हणतात, ती आणण्याकरता सरकारनं काय पावलं उचललेली आहेत? त्याचबरोबर जी कालची नवी माहिती आलेली आहे त्याबद्दलही एक 3-4 प्रश्न आमचे आहेत. देशातल्या सर्व वर्तमानपत्र, सॅटेलाईट चित्र आणि इतर माहितीद्वारे चीननी अतिक्रमण केलं नाही हा प्रधानमंत्र्यांचा दावा साफ खोटा आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दल काही सरकारकडून स्पष्टीकरण येणार आहे का? पेट्रोल पॉइंट 14 या परिक्षेत्रामध्ये नवीन टेंट लावले गेलेले आहेत. नवीन रस्ते बांधायचं काम चाललेलं आहे. त्याचबरोबर पँगॉन्ग त्सो जे सरोवर आहे त्याच्या फिंगर 4 आणि फिंगर 8 मध्ये देखील नवीन बांधकाम झालेलं आहे. हे छायाचित्रावरून दिसते, ते खरं आहे का नाही? आणि हा आपला भारताचा भूभाग आहे. नंतर जनरल हुडानी सांगितल्याप्रमाणे गलवान नदीच्या रिव्हर बेडमध्ये, पात्रामध्ये पूल बांधायचं, रस्ते बांधायचं काम चालू आहे, हेही छायाचित्रात दिसतंय. ते खरं आहे का? हेही आपल्या भागातला आपला तो भूभाग आहे. त्यानंतर
दौलत बेल, गोल्डी आणि डेप्सॉंग सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात चीनचा तोफखाना ते दिसतोय आणि जवळजवळ पूर्व लडाखमध्ये 10,000 सैनिक ते तैनात आहेत. हे खरं आहे का? आणि त्यामुळं या सर्व पार्श्वभूमीमध्ये शेवटचाच मुद्दा की प्रधानमंत्र्यांनी जे 19 जूनच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये केलेलं वक्तव्य, त्यामुळं भारताच्या सेनेचं, भारतवासियाचं मनोधैर्य खचण्यामध्ये ते वक्तव्य वापरलं जातंय आणि चीनची निगोशिएटिंग पोझिशन, वाटाघाटी करण्याची परिस्थिती ही बळकट होती आहे. याबद्दल काही स्पष्टीकरण सरकारनं करणं हे अत्यावश्यक आहे अशी आमची मागणी आहे. चीनबद्दल आणखी काही बरेचसे मुद्दे आहेत, पण त्यापण मी प्रश्नोत्तरात घेऊ वाटले तर. त्यानंतर मी दुसऱ्या मुद्द्याकडे थोडी माहिती देणार आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे भारत सरकारने गेले 19 दिवस सलगपणे डिझेल आणि पेट्रोलवर कर वाढवला आहे. जो कर वाढवणं संपूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तो कर वाढवला आहे, त्यामुळं डिझेल पेट्रोलचे भाव दररोज वाढत आहेत. सलग 21 दिवस भाव वाढलेले आहेत. डिझेल 80 रुपये लिटरच्या पलीकडे गेलेलं आहे. पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलच्या किमती समसमान झालेल्या आहेत. आणि हा आंतरराष्ट्रीय दरवाढीमुळे झालेलं नाही, तर केंद्र सरकारने आपल्या अंदाजपत्रकातला तोटा भरून काढण्याकरता वाढवलेला कर आहे. हे स्पष्टपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल 1 मिनिट जर बोललो तर युपीए सरकारच्या वेळेला कच्च्या तेलाच्या किमती किती होत्या आणि आता किती आहे त्याचे सगळे आकडे आपल्यासमोर आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो. तरी 16 मे 2014 युपीए सरकारच्या काळामध्ये कच्च्या तेलाच्या किमती $160 प्रति पिंप होत्या. त्या 128 पर्यंत देखील काही दिवसापूर्वी गेले होते. पण ज्या दिवशी सरकार निवडणुकीचे निकाल लागले त्या शेवटच्या दिवशी $160 प्रति बॅरल होतं आणि 15 जून 2020 मोदी सरकारच्या काळामध्ये तो दर $40 होता. म्हणजे तब्बल $66 कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या. तरी पण किमती का वाढत आहेत? तर एक्साईज ड्युटी जे युपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर 9 रुपये 20 पैसे प्रति लिटर होती, ती आता 32 रुपये 98 पैसे ही 15 जूनला होती. म्हणजे जवळजवळ 260% एक्साईज ड्युटी वाढवली होती पेट्रोलवरची. आणि डिझेलवरची पेट्रोल एक्साईज ड्युटी हे युपीएच्या काळामध्ये 3 रुपये 64 पैशापासून वाढून 31 रुपये 83 पैसे म्हणजे 819% गेल्या 6 वर्षामध्ये केंद्र सरकारने वाढवून पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेले आहेत. आता पेट्रोल डिझेलचे दर वाढले की मग शेतकरी ट्रॅक्टरला डिझेल वापरतात, मालाची वाहतूक करणारे ट्रक डिझेल वापरतात, रेल्वेचे लोकोमोटिव्ह डिझेल वापरतात आणि यामुळे सगळ्या गोष्टींच्यावर किमतीवर परिणाम होणार आहे. थेट किमती तर वाढलेल्याच आहेत, पण इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्यामध्ये देखील कारणीभूत ठरणार आहे. त्यामध्ये आपण किती पैसे वाढले, काय झाले ते आणखी बोलू शकू, पण मला त्याबद्दल जाणत आहे. आज कोरोनाच्या पुढं लॉकडाऊनमुळे जी देशामध्ये आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे अर्थव्यवस्थेचं चक्र बंद झालेलं आहे, प्रत्येक देश जगातला
सगळेच मुद्दे या पत्रकार परिषदेमधनं मांडलेले आहेत आणि तिथे काही प्रश्न सुद्धा सरकारला विचारलेले आहेत। इंधन दरवाढ असेल किंवा अंदाजपत्रकातील तूट भरण्यासाठी वाढ ही पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सातत्यानं होतीये। चीनच्या मुद्द्यावरून सुद्धा काँग्रेस आक्रमक झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली। आधी बाळासाहेब थोरात आणि आता सध्या काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बोलतायत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या सल्ल्याचा त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय। योजनेच्या माध्यम असेल किंवा प्रत्येक घटक व नाभिक समाज असेल, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, जे अक्षरशः उपासमार व्हायला लागलेली आहे, अक्षरशः लोक आत्महत्या करायला लागले, त्यांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर हा कराचा अतिरिक्त बोजा लादून केंद्र सरकार त्यांची क्रूर थट्टा करते आहे। आणि आमची ताबडतोब मागणी आहे की सरकारनं एक्साइज ड्यूटी ही ताबडतोब कमी केली पाहिजे, पेट्रोल डिझेलचे दर कमी केले पाहिजेत आणि लोकांना या महागाईच्या तडाख्यातून एका बाजूला रोजगार नाही, उत्पन्न नाही आणि दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तू या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाग व्हायला लागलेले आहेत। आणि त्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारने या चालू केलेल्या करवाढीबद्दल आणि दरवाढीबद्दल आम्ही निषेध करतो। त्याबद्दल मगाशी प्रांताध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे एक राज्यव्यापी आंदोलन राज्य सरकार करणार आहे, परंतु त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। या ठिकाणी सांगू इच्छितो काही प्रश्न असतील तर। अरे बाप, अब दोनों लंबा हो जाएगा। अच्छा ठीक है, थोड़े लद्दाख की भूमि में, विशेषकर पूर्व लद्दाख में जो चीन के साथ जो संघर्ष हो रहा है, चीन की सेना ने जो घुसपैठ की है, जिसके चलते कर्नल संतोष बाबू के साथ 20 हमारे सैनिक वीर गति को प्राप्त हुए हैं, उन्हें आरंभ में हम श्रद्धांजलि अर्पण करते हैं। जनतंत्र में देश की सीमा का रक्षण करने का दायित्व